अकोला शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर्वोपचार रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, स्त्री रुग्णालय असूनही वेळेवर उपचार होत नसल्याची नागरिकांमध्ये ओरड आहे। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बाह्य रुग्ण विभाग दुपारपर्यंत सुरू राहत असल्याने रुग्णांना नाहक त्रास होत आहे। कोट्यवधी रुपये खर्चूनही आरोग्य सेवा ऑक्सिजनवर आहे। सर्वोपचार रुग्णालयात केवळ अकोल्यातच नव्हे तर वाशिम, बुलढाणा, अमरावतीसह मराठवाड्यातील रुग्णही उपचारासाठी येतात। रुग्णालयावरील हा ताण कमी व्हावा आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी केंद्र आरोग्य मंत्रालयाने अकोल्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला मान्यता दिली होती। 15 ऑगस्ट 2013 रोजी आयुष मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर सुधीर ढोणे सर्वोपचार रुग्णालयाला सुपर स्पेशालिटीचा दर्जा देण्याची मागणी देणारे पत्र तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना दिलं। रुग्णालयासाठी जानेवारी 2014 केंद्र आणि राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला होता। 2014 ते 2019च्या काळात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची मोठी इमारत उभारण्यात आली। MIR सह अन्य मशीनही आणण्यात आल्या। एकूण 888 नवीन पदे निर्माण करण्याचा शासन आदेश 8 जानेवारी 2021 रोजी जाहीर करण्यात आला। मात्र मनुष्यबळ पुरेसे नसल्याने केवळ सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत बाह्य रुग्ण विभाग सुरू आहे। यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय।